Next part that we are going to study is the part of voltmeter. Voltmeter. So once again, galvanometer cannot be used directly for voltage measurement, but it is converted into voltmeter. Okay. सो गॅल्व्हॅनोमीटरचं जे आहे ते व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्जन आपल्याला करून ते व्होल्टेज मेजरमेंटसाठी आपण वापरू शकतो. ओके. आता कसं वापरलं जातं लक्षात घ्या. So once again, same problem in right. 5 galvanometer cannot be directly used for voltage measurement. First thing is that it can measure only small amount of voltage. Large voltage cannot be measured from it. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा वापर आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. करंट मेजरमेंट साठी करू शकतो. म्हणजे ज्या पाथ मधला करंट मेजर करायचा आहे त्या पाथ मध्ये जोडला तर काय होणार आहे, करंट मेजरमेंट होणार. आणि ज्या रेझिस्टन्सचा पीडी मेजर करायचा आहे त्याला पॅरल मध्ये जोडला तर काय मिळतं आपल्याला, व्होल्टेज देखील मिळतं. लक्षात घ्या. परंतु प्रॉब्लेम काय आहे, इट कॅन नॉट मेजर लार्ज व्होल्टेजेस. सो इट कॅन मेजर ओनली फ्यू व्होल्ट्स. 1 व्होल्ट, 2 व्होल्ट, 3 व्होल्ट, 250 व्होल्ट, 300 व्होल्ट असं लार्ज व्होल्टेज जर मेजर करायचं झालं तर इट कॅन नॉट मेजर. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग इज दॅट when you use it galvanometer directly for high voltage measurement, large current can pass through it and it can get damaged. Okay. Third thing, आता फॉर एक्झाम्पल या रेझिस्टन्स पीडी मला मेजर करायचं आहे. ठीक आहे. तर याला काय करावं लागेल, मला पॅरल मध्ये या पद्धतीनं गॅल्व्हॅनोमीटर जोडावं लागणार. आणि पॅरल मध्ये जोडला हे नेहमी लक्षात ठेवा. ॲमीटर कसं जोडतात, ज्या पाथ मधला करंट मेजर करायचा आहे त्या पाथ मध्ये ॲमीटर जोडतात. आणि व्होल्टमीटर कसं जोडतात, तर ज्या पॉइंट मध्ये 2 पॉइंट मधला पीडी मेजर करायचा आहे त्या 2 पॉइंटला काय करायचं, व्होल्टमीटर जोडायचा असतो. आता लक्षात घ्या, गॅल्व्हॅनोमीटर या पद्धतीने सपोज हा रेझिस्टन्स आर आहे, याचा पोटेन्शियल डिफरन्स मला मेजर करायचा आहे. तर या 2 पॉइंट मध्ये काय करावं लागेल, मला हा गॅल्व्हॅनोमीटर जोडावा लागणार. आणि असं जोडला तर काय होणार आहे, सर्किटचा रेझिस्टन्स जो आहे, म्हणजे पूर्वी रेझिस्टन्स आर होता, पॅरल कॉम्बिनेशन मुळे तो रेझिस्टन्स काय होणार, आणखी कमी होणार, कारण दोघांच्या पेक्षाही कमी रेझिस्टन्स येतो. आणि रेझिस्टन्स कमी झाला तर या 2 पॉइंट मधला पीडी काय होणार आहे, करेक्ट येणार नाही, कमी येणार. कारण पीडी इज नथिंग बट करंट इंटू रेझिस्टन्स. ओके. रेझिस्टन्स काय होणार आहे, ते चेंज होणार आहे तो रेझिस्टन्स पॅरल कॉम्बिनेशन मुळे राहणार नाही. सो आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती असला पाहिजे, इन्फिनिटी असला पाहिजे. कारण हा इन्फिनिटी असेल, हा आर असेल, तर याचा इक्विव्हॅलंट काय येणार आहे, परत आरच येणार. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर तिथं जोडल्यानंतर ते काय झालं नसलं पाहिजे, रेझिस्टन्स त्या 2 पॉइंट मधला कमी किंवा जास्त झाला नसला पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स किती पाहिजे, तर इट इज 0 अँपियर. आणि आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती असतो, इन्फिनिटी. हे 2 पॉइंट जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. So once again, why directly galvanometer cannot be used for voltage measurement? 3 reasons सांगायचे आहेत. First reason is that it can measure only small voltages. Second, if large voltages applied, large current can pass through it and therefore it can get damaged. And third thing is that galvanometer, when directly connected for voltage measurement, resistance during the 2 points decreases and therefore PD decreases between the 2 points, and therefore correct value of PD between the 2 points cannot be measured. So there is a error in measurement. So how to convert galvanometer into voltmeter? So diagram will be like this. आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती असतो म्हणून सांगितलं, इन्फिनिटी. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स अगोदर मला वाढवावा लागेल आणि तो व्हेरी व्हेरी लार्ज करावा लागेल. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, मला एक सिरीज रेझिस्टन्स आरएस जोडावा लागणार आहे. आणि गॅल्व्हॅनोमीटरला एक लार्ज सिरीज रेझिस्टन्स जोडला तर त्याला काय म्हणणार मी, व्होल्टमीटर असं म्हणणार. सो दिस इज व्होल्टमीटर. लक्षात येते. ओके. आणि या 2 पॉइंट मध्ये पीडी किती असणार आहे, दॅट पीडी टू बी मेजर्ड, दॅट इज फी असणार आहे. लक्षात येते. हे बघा, a galvanometer is converted into voltmeter by
connecting suitable high series resistance. Okay, a very suitable and high series resistance आपल्याला जोडावा लागेल. आणि असं जोडल्यानंतर जे डिव्हाइस प्रोड्यूस होणार आहे दॅट इज कॉल्ड एज व्होल्टमीटर. आता हे कितीचा सिरीज रेजिस्टन्स जोडायचा ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. आता हे बघा, हे दिस इज अ सिरीज कॉम्बिनेशन. जे टोटल व्होल्टेज फी जे आहे ते काही गॅल्व्हॅनोमीटरला जाणार आणि काही सिरीज रेजिस्टन्सला जाणार आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू डायग्राम, फी इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस दी गॅल्व्हॅनोमीटर प्लस व्होल्टेज अक्रॉस दी सिरीज रेजिस्टन्स. आता गॅल्व्हॅनोमीटर मधून जास्तीत जास्त किती करंट आपण अलाव करू शकतो? IG एवढा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि सिरीज कॉम्बिनेशन असल्यामुळं जेवढा करंट गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणार तेवढाच काय होणार आहे? सिरीज रेजिस्टन्स मधून पास होणार. कारण एका पाथला एकच करंट असतो, डिफरंट करंट येत नाही. कारण करंट जो आहे तो मध्ये कुठं डिस्ट्रॉय होत नाही किंवा निर्माण होत नाही. लक्षात घ्या. सो फी इज इक्वल टू FG प्लस FRS अँड देअरफॉर फी इज इक्वल टू FG म्हणजे काय येणार? IG इंटू G येणार आहे. आणि FRS म्हणजे काय येणार आहे? दॅट इज IG इंटू RS येणार आहे. कारण व्होल्टेज म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स असतं, लक्षात घ्या. तर याचं व्होल्टेज काय येणार आहे? याचं करंट IG, रेजिस्टन्स किती? G, IG इंटू G. आणि याचं व्होल्टेज किती येणार आहे? याच्यातला करंट देखील IGच आहे आणि रेजिस्टन्स मात्र RS आहे. सो टोटल व्होल्टेज फी इज इक्वल टू IG इंटू G प्लस IG इंटू RS. आता याच्यावरून RSचा फॉर्म्युला मला पाहिजे आहे. सो IG इंटू RS इज इक्वल टू फी मायनस IG इंटू G. आणि संपूर्ण इक्वेशनला IG ने डिवाइड करतो. सो रिक्वायर्ड सिरीज रेजिस्टन्स इज फी अपॉन IG मायनस G. That is your answer. Required series resistance is V upon IG minus G. लक्षात आलं? सो गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी फॉर्म्युला काय येणार आहे? सिरीज रेजिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज टू बी मेजर्ड डिवाइडेड बाय करंट फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर मायनस गॅल्व्हॅनोमीटर resistance phi upon IG minus G. For example, suppose maximum current that we can pass through the galvanometer is suppose 20 milliampere. एवढा जास्तीत जास्त करंट मी गॅल्व्हॅनोमीटर मधून पास करू शकतो. गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टन्स इज ऑफ 50 ohm. So how much resistance should be connected in series so that it can measure voltage of 200 volt? 200 volt मला मेजर करायचं, तर कितीचा सिरीज रेजिस्टन्स जोडावा लागेल? सो सिरीज रेजिस्टन्स इज इक्वल टू फी अपॉन IG मायनस G. सो 200 divided by 20 into 10 raised to minus 3 minus 50. Okay, so 20 10s are 200, 10 into 10 raised to minus 3 10 raised to plus 3 होणार ना. 10 into 10 raised to 3 म्हणजे 10,000 होणार minus 50. So series resistance is required is 9,950 ohm. Okay, so एवढा सिरीज रेजिस्टन्स मला जोडला तर we can measure a voltage of 200 volt. Okay, म्हणजे up to 200 volt we can measure the voltage. So required series resistance is 9,950 ohm. लक्षात येत आहे? सो गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी सुटेबल व्हेरी स्मॉल शंट जोडायचं आणि गॅल्व्हॅनोमीटरचं व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय करायचं? सुटेबल हाय सिरीज रेजिस्टन्स जोडायचा आहे. आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स किती असतो? आयडियल ॲमीटर हॅज 0 रेजिस्टन्स आणि आयडियल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स किती असणार आहे? इन्फिनिटी और व्हेरी व्हेरी हाय. लक्षात घ्या, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो इन दिस वे दिस चॅप्टर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो चॅप्टर आहे तो इथं आता
संपलेला आहे. संडेला या टॉपिकवर तुमची टेस्ट असणार आहे. ठीक आहे. तर ही फाईल जी आहे, जे काय आता सगळं लिहिलेलं आहे ना, ते तुम्हाला मी पाठवतो. ओके, सो आजचं लेक्चर मी इथंच एंड करतोय आणि ही फाईल तुम्हाला आता मी पाठवतोय, ती जरा स्टडी करा व्यवस्थित.